नमस्कार मित्रांनो, अर्चना टीचिंग हब या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आपल्या महा-टी-ई-टी पेपर 1 अँड पेपर 2 CDP चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी या विशेष सिरीजमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बालमानसशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत पाहणार आहोत. जीन प्याजे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थिअरी म्हणजेच संज्ञात्मक विकास सिद्धांत. महा-टी-ई-टी, सी-टेट, टी-ई-टी आणि बी.एड. सी-ई-टी या सर्व परीक्षांमध्ये प्याजे यांचा सिद्धांत हा वारंवार विचारला जाणारा टॉपिक आहे. त्यामुळे आजच्या या क्लासमध्ये आपण हा संपूर्ण टॉपिक अतिशय सोप्या भाषेत आणि परीक्षेच्या दृष्टीने समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा टॉपिक परीक्षेत हमखास विचारला जातो. चला तर मग सुरुवात करूया. जीन प्याजे हे स्विस मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी मुलांच्या विचारशक्तीचा विकास कसा होतो याचा सखोल अभ्यास केला. जीन प्याजे यांच्या मते मूल स्वतःच्या अनुभवातून ज्ञान निर्माण करतात. मूल लहान प्रौढ नसतात, त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. संज्ञात्मक विकास म्हणजे काय? संज्ञान म्हणजेच कॉग्निशन, विचार करणे, समजून घेणे, तर्क लावणे, समस्या सोडवणे, निर्णय घेणे. प्याजे यांच्या मते मुलांच्या बौद्धिक विकास हा टप्प्याटप्प्याने म्हणजेच स्टेज वाईज होतो. प्रत्येक टप्पा क्रमाने येतो. एखादा टप्पा वगळून पुढे जाता येत नाही. प्याजे यांच्या सिद्धांतातील मुख्य संकल्पना. नंबर 1, स्कीमा, ज्यालाच योजना असे म्हणतात. मुलांच्या मनातील माहितीची रचना म्हणजेच योजना स्कीमा होय. उदाहरणार्थ कुत्रा म्हणजे 4 पायाचा प्राणी. नंबर 2, असिमिलेशन म्हणजेच आत्मसात करणे. नवीन माहिती जुनी योजनेत बसवणे म्हणजेच असिमिलेशन होय. उदाहरणार्थ मांजर पाहून तिला कुत्रा म्हणणे. अकॉमोडेशन म्हणजे समायोजन. नवीन माहितीप्रमाणे योजना बदलणे म्हणजेच समायोजन. कुत्रा आणि मांजर वेगळे आहेत हे समजणे. 4, इक्विलिब्रेशन म्हणजेच समतोल. आत्मसात आणि समायोजन यामधील संतुलन म्हणजेच इक्विलिब्रेशन होय. प्याजे यांचे संज्ञात्मक विकासाचे टप्पे. नंबर 1, संवेदन प्रेरक अवस्था म्हणजेच सेन्सरी मोटार स्टेज, जी वय 0 ते 2 वर्षापर्यंत असते. यामध्ये इंद्रिय आणि हालचालीद्वारे शिकणे. ऑब्जेक्ट परमानन्स म्हणजेच वस्तू स्थायित्व विकसित होते. नंबर 2, पूर्व संचालन अवस्था म्हणजेच प्री ऑपरेशनल स्टेज, जे की वय 2 ते 7 वर्ष कालावधी असतो. यामध्ये प्रतिकात्मक विचार म्हणजे सिम्बॉलिक थिंकिंग, इगोसेंट्रिझम म्हणजे स्वकेंद्रितपणा आणि कन्झर्वेशन म्हणजे समज नसणे याचा विकास होतो. त्यानंतर 3, ठोस संचालन अवस्था म्हणजेच कन्क्रीट ऑपरेशनल स्टेज, जी की वय 7 ते 11 वर्ष. तर्कशुद्ध विचार सुरू होतो या अवस्थेत. त्यानंतर कन्झर्वेशन समजते. वर्गीकरण आणि क्रम लावणे शक्य होते या अवस्थेत. नंबर 4, औपचारिक संचालन अवस्था म्हणजेच फॉर्मल ऑपरेशनल स्टेज, जे की वय 11 वर्ष आणि त्यापुढे असते. यामध्ये अमूर्त विचार म्हणजेच अबस्ट्रॅक्ट थिंकिंग, काल्पनिक तर्क म्हणजेच हायपोथेटिकल रिझनिंग, समस्या सोडवण्याची क्षमता वाढते. या सर्व गोष्टीचा विकास या अवस्थेत होतो. प्याजे यांच्या सिद्धांतामध्ये कन्स्ट्रक्टिव्हिस्ट थिअरी. मूल सक्रिय शिकणारी असतात. शिक्षकाची भूमिका ही मार्गदर्शक म्हणजेच फॅसिलिटेटरची असते. शिक्षण मुलांच्या विकासात च्या टप्प्यानुसार असावे. आपण या टॉपिकवरती काही सराव प्रश्न बघूया. नंबर 1, जीन प्याजे कोणत्या देशाचे मानसशास्त्रज्ञ होते? ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी स्वित्झर्लंड, ऑप्शन डी अमेरिका. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी स्वित्झर्लंड. प्रश्न दुसरा, संवेदन प्रेरक अवस्थेचे वय किती?
ऑप्शन ए 0 ते 2 वर्ष, बी 2 ते 7 वर्ष, सी 7 ते 11 वर्ष, डी 11 ते 15 वर्ष. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 0 ते 2 वर्ष. प्रश्न 3, इगोसेंट्रिझम कोणत्या अवस्थेत दिसते? ऑप्शन ए संवेदन प्रेरक, ऑप्शन बी पूर्व संचालन, ऑप्शन सी ठोस संचालन, ऑप्शन डी औपचारिक संचालन. तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन बी पूर्व संचालन. प्रश्न 4, कन्झर्वेशन समज कोणत्या टप्प्यात विकसित होते? ऑप्शन ए पूर्व संचालन, ऑप्शन बी ठोस संचालन, ऑप्शन सी संवेदन प्रेरक, डी नाही. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ठोस संचालन. यानंतर प्रश्न 5, अमूर्त विचार कोणत्या अवस्थेत शक्य होतो? ऑप्शन ए ठोस संचालन, ऑप्शन बी संवेदन प्रेरक, ऑप्शन सी औपचारिक संचालन, ऑप्शन डी पूर्व संचालन. तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन सी औपचारिक संचालन. प्रश्न 6, असिमिलेशन म्हणजे काय? ऑप्शन ए नवीन योजना तयार करणे, ऑप्शन बी जुनी योजना बदलणे, ऑप्शन सी नवीन माहिती जुनी योजनेत बसवणे, ऑप्शन डी संतुलन राखणे. तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन सी नवीन माहिती जुनी योजनेत बसवणे. प्रश्न 7, अकोमोडेशन म्हणजे काय? ऑप्शन ए नवीन माहितीप्रमाणे योजना बदलणे, ऑप्शन बी जुनी माहिती विसरणे, ऑप्शन सी समतोल राखणे, ऑप्शन डी पुनरावृत्ती करणे. तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन ए नवीन माहितीप्रमाणे योजना बदलणे. प्रश्न 8, पियाजे यांच्या सिद्धांतानुसार शिक्षण कसे असावे? ऑप्शन ए शिक्षक केंद्रित, ऑप्शन बी पाठांतर आधारित, ऑप्शन सी मूल केंद्रित, ऑप्शन डी परीक्षा केंद्रित. तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन सी मूल केंद्रित. प्रश्न क्रमांक 9, 8 वर्षाचा मुलगा संख्येचे संरक्षण म्हणजेच कन्झर्वेशन ऑफ नंबर समजतो तो कोणत्या टप्प्यात येत आहे? ऑप्शन ए प्री ऑपरेशनल, ऑप्शन बी कॉन्क्रीट ऑपरेशनल, ऑप्शन सी फॉर्मल ऑपरेशनल, ऑप्शन डी सेन्सरी मोटार. तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन बी कॉन्क्रीट ऑपरेशनल. प्रश्न 10, शिक्षक 6 वर्षाच्या विद्यार्थ्यांना फक्त व्याख्यान पद्धतीने गणित शिकवतात. पियाजे यांच्या मते हे योग्य आहे का? तर ए हो, ऑप्शन बी नाही, सी कधी कधी, ऑप्शन डी निश्चित नाही. तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन बी नाही. प्रश्न 11, 4 वर्षाचा मुलगा बाहुलीशी बोलतो आणि तिला जिवंत समजतो ही कोणती प्रवृत्ती? ऑप्शन ए ॲनिमिस, बी कन्झर्वेशन, ऑप्शन सी रिव्हर्सिबिलिटी, ऑप्शन डी डिकन्शन, ऑप्शन डी डिडक्शन. तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन ए ॲनिमिस. प्रश्न 12, 10 वर्षाचा विद्यार्थी म्हणतो जर 5 + 3 8 तर 8 - 3 = 5. तर ही कोणती क्षमता? ऑप्शन ए इगोसेंट्रिझम, ऑप्शन बी रिव्हर्सिबिलिटी, ऑप्शन सी सिम्बॉलिझम, ऑप्शन डी ॲनिमिझम. तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन बी रिव्हर्सिबिलिटी. प्रश्न 13, 12 वर्षाचा विद्यार्थी वैज्ञानिक पद्धतीने गृहीत मांडतो तो कोणत्या अवस्थेत आहे? ऑप्शन ए सेन्सरी मोटार, ऑप्शन बी प्री ऑपरेशनल, ऑप्शन सी कॉन्क्रीट ऑपरेशनल, ऑप्शन डी फॉर्मल ऑपरेशनल. तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन डी फॉर्मल ऑपरेशनल. प्रश्न 14, शिक्षक विद्यार्थ्यांच्या वयानुसार कृती आधारित शिक्षण देतात. हा कोणत्या तत्वावर आधारित आहे? ऑप्शन ए स्टेज थेरी, ऑप्शन बी कंडिशनिंग, ऑप्शन सी रिइन्फोर्समेंट, ऑप्शन डी पनिशमेंट. तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन ए स्टेज थेरी. प्रश्न 15, 7 वर्षापूर्वीच्या मुलांना कन्झर्वेशन समजत नाही कारण ऑप्शन ए त्याचा अनुभव कमी असतो, ऑप्शन बी ते तर्कशुद्ध विचार करू शकत नाहीत, ऑप्शन सी त्यांना भाषा येत नाही, ऑप्शन डी शिक्षक चुकीचे असतात. तर योग्य उत्तर आहेत ऑप्शन बी ते तर्कशुद्ध विचार करू शकत नाहीत. तर मित्रांनो, आजच्या या क्लासमध्ये आपण जीन पियाजे यांचा कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थिअरी सविस्तरपणे समजून घेतली व त्या आधारित काही MCQ सुद्धा बघितले. जर तुम्हाला हा क्लास उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अर्चना स्टिचिंग अप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या क्लासमध्ये आपण
लेव वायगॉस्की यांचा सोशल डेव्हलपमेंट थिअरी पाहणार आहोत, जो तुम्हाला परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि लक्षात ठेवा, स्मार्ट स्टडी इज इक्वल टू शुअर सक्सेस. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.